समाज क्रांती या मासिकाचे संस्थापक अध्यक्ष, नागपूर शहरातीलच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी संस्था क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, ती प्रगती क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी सहसचिव, या भागातील सर्वांना माहीत असलेले असा या परिसरामध्ये, मी फक्त माझ्या कॉलनीबद्दल बोलणार नाही, पण या परिसरामध्ये मदन नागपुरे हे नाव माहीत नसेल असं या परिसरामध्ये मला असं वाटत नाही किंवा मदन भाऊंना ओळखत नाही. असे हरफनमौला अष्टपैलू व्यक्तिमत्व, काही गुण त्यांना त्यांच्या संस्कारातून, त्यांच्या पिढीतून, त्यांच्या आई वडिलांकडून मिळाले, पण काही गुण त्यांनी स्वतः आपल्या कर्तृत्वानं आणि स्वतःच्या मेहनतीने त्यांनी मिळवलेले आहेत. खूप मोठ्या अशा परिवारातून ते जरी आले नसतील, सर्वसाधारण परिवारातूनच मदन भाऊ आलेले आहेत. आम्ही एका कॉलनीमध्ये असल्यामुळे जवळपास बऱ्यापैकी माहिती आमची एकमेकाची असते, पण सर्वसामान्य कुटुंबामध्ये येऊन नागपूरसारख्या शहरामध्ये एक स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं नाव, स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या मेहनतीनं, स्वतःच्या धडाडीनं प्रत्येकाला च्या ओठावर राहील असं काम करण्याचं धाडस, असं काम करण्याचं क्षमता जर आमच्या ग्रुपमध्ये कोणामध्ये जर असेल तर ते मदन भाऊ नागपुरे यांच्यामध्ये आहे. आणि हे मी म्हणतो म्हणून नाही, जे पाटेकर सर म्हणतात म्हणून मी किंवा या वेळेला मी बोलतो म्हणून नाही, तर आपल्या सर्वांना माहित आहे त्यांची क्षमता, त्यांचं कार्य. सामाजिक कार्याबरोबरच थोडीशी राजकीय कार्याची किंवा राजकीय कार्यक्रमाची किनार त्यांच्यामध्ये आहे. ते उघडरित्या कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही, परंतु प्रत्येक माणूस, आम्ही ते आहेत म्हणून नाही, प्रत्येक माणसाला कुठं ना कुठं राजकीय विचार असतात, सामाजिक विचार असतात, कौटुंबिक विचार असतात. हे विचार समोर घेऊन, हे विचार आपल्या जवळ ठेवून ते विचार दुसऱ्याला कशा पद्धतीने आपल्याला समजावून सांगता येतील किंवा त्या विचाराशी कसं आपल्याला जुळवून घेता येईल. अनेक विचाराचे लोक आपल्या ग्रुपमध्ये आहेत, बगीच्यामध्ये आहेत आणि समाजामध्ये अनेक विचाराचे लोक असतात, पण सगळ्या विचाराच्या लोकांना सोबत घेऊन चालणे, सगळ्या विचाराच्या लोकांसोबत राहणे, सर्व म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपला आग्रह कुठल्याही गोष्टीबद्दल राहील अशा प्रकारचा भाव अजिबात मदन भाऊंमध्ये मला दिसला नाही, दादांमध्ये दिसला नाही. वैचारिक विचारधारा आपण वेगळे आहेत, आपण इतक्या दिवसातून पाहतो आपण वैचारिक विचारधारेमुळे किंवा आमचे विचार, राजकीय विचार म्हणजे सामाजिक विचार तर सर्वांच्या जवळपास सारखे असतात, परंतु राजकीय विचाराच्या बाबतीमध्ये कमी जास्तपणा जरी असला तरी तो कमी जास्तपणा आपण सामावून घेणे. त्यांचा राग मी दोनदा अनुभवला मी, म्हणजे होळीच्या वेळेला आणि एक पोळ्याच्या वेळेला अनुभवला. म्हणजे त्यावेळेचा दादा आणि यावेळेच्या दादामध्ये जमीन आसमानाचा फरक मला दिसते. म्हणजे इतका म्हणजे उग्र सुद्धा होऊ शकतात, पण प्रसंगी शांत सुद्धा होऊ शकतात. ही एक क्वालिटी, एक प्रकारची त्यांच्यामधला तो गुणधर्म, एक प्रकारची क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे आणि प्रत्येक माणसामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये ती राहते आणि असते. पण मदन भाऊ खऱ्या अर्थानं ते या आपण सगळेजण काही वेळानंतर किंवा प्रत्येक जो जन्माला आला तो मरणारच आहे, पण प्रत्येक व्यक्ती या समाजामध्ये, या कुटुंबामध्ये, या मित्रमंडळीमध्ये, या सामाजिक कार्यामध्ये काहीतरी ठेवून जातो आणि गेल्या पाहिजे हा भाव मुळामध्ये मनामध्ये मदन भाऊनी ठेवला आणि सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं, राजकीय कार्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये वाहून घेतलं, कौटुंबिक रिलेशन त्यांनी चांगल्या पद्धतीनं पाळलेले आहेत आणि त्यांचे ते कर्तृत्व किंवा त्यांचे ते कार्य किंवा त्यांच्या मनात असलेला तो भाव हा सर्वांना घेऊन चालणे हे सगळ्यांना जमत नाही. बरं, म्हणजे सगळ्यांना घेऊन चालण्याचा प्रयत्न बरेच लोक करतात, आमच्यासारखे लोक करतात किंवा मी करतो, पण कधी कधी माणूस जरा स्लिप ऑफ टंक होऊन जाते, जरा गडबड होऊन जाते. पण अशा वेळेला मूळ मार्गावर येणे, मूळ रस्त्यावर येणे, मूळ आपल्या तत्वावर येणे आणि ती तत्व घेऊन किंवा तो विचार घेऊन आपण समाजामध्ये राहणे, समाजामध्ये चालणे, ते समाजामध्ये पटवून देण्याचा प्रयत्न करणे आणि समाजाला जर पटत नसेल तर ते विचार आपण आपल्या जवळच ठेवून आपले चांगले संबंध, आपले चांगले
मित्रत्व कसे राहतील, मित्र तुटायला नको, मित्र जोडल्या पाहिजे. आणि मित्र जोडण्याचा खास गुण हा परमेश्वराने मला वाटते मुळातच यांना दिला. आणि खऱ्या अर्थाने मित्र जोडणारा माणूस जर कोणी आपल्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मित्र, मी म्हणजे त्याच्यामध्ये बायफर्केशन करत नाही, मित्र जोडणारा, अनेक मित्र जोडणारा आणि मित्र टिकवून ठेवणारा जो कोणी व्यक्ती असेल त्याचं नाव आहे मदन नागपुरे. आणि खऱ्या अर्थाने मी या प्रसंगी मी माझ्या वतीनं, आपणा सर्वांच्या वतीनं, घरांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. आम्ही माझ्या वाणीला विराम देतो. बहुत बहुत धन्यवाद. पोछे करी अश्क, पोछे करी अश्क अपनी आंखों से, पोछे करी अश्क अपनी आंखों से, मुस्कुराओ तो कोई बात बने, मुस्कुराओ तो कोई बात बने. जिंदगी भीख में नहीं मिलती, जिंदगी भीख में नहीं मिलती, जिंदगी बढ़ के छीन जाती है, जिंदगी बढ़ के छीन जाती है. दूर रहना कोई कमाल नहीं, दूर रहना कोई कमाल नहीं, पास आओ तो कोई बात बने. पोछे कर अश्क अपनी आंखों से चाहता हूँ और 4 लाइन कोशिश करता हूँ. मैं खुश हूँ, कोई मुझे याद तो करता है, बुरा कहता होगा, बुरा कहता होगा, कोई बात तो करता है. मैं खुश हूँ, कोई मुझे याद तो करता है, बुरा कहता होगा, कोई मुझे याद तो करता है. कौन कहता है नेचर और सिग्नेचर में फर्क नहीं होता? कौन कहता है कि नेचर और सिग्नेचर में फर्क नहीं होता? एक उंगली चोट अगर उंगली को लग जाए तो सिग्नेचर बदल जाती, और वही चोट दिल पे लग जाए तो नेचर बदल जाता. कल एक कार्यक्रम में मुझे सवाल किया, दुख तो मेरे साथ है और सुख तो आता जाता है बोले. इसके सवाल का जवाब तो बोले, दुख तो साथी है और सुख आता जाता है. बहुत दिमाग लगाया, बहुत कश्मकश किया, फिर उत्तर दिया, बीवी मेरे साथ में है और साली आती जाती है. और ये सवाल पे आयोजकों ने मेरा नाम भारत रत्न के लिए राष्ट्रपति की तरफ भेज दिया. तो बाकी बची बातें फिर एक तारीख करेंगे. बहुत 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 धन्यवाद. और बस थैंक यू वेरी मच. और सबको 1 तारीख को शाम को आना है. पर आज का कैसा गाना और खाना. आज का आज का भी खाना, अभी चाय की शाम की दुकान खुलने की है. शाम की चाय की तो थँक्यू. जन्मापासून 60व्या वर्षापर्यंत अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी बघितले आहात. त्यातून अनेक अनुभव घेत घेत अनेक माणसे तुम्ही जोडले आहात. त्यातून काही सुटलेली असतील. असाच हा प्रवास नित्य तुमचा सुखाचा, आनंदाचा असाच प्रवास पुढेही सुरू राहील अशी शुभेच्छा देतो. बागेच्या दुनियेत बागेत फुलांच्या जसा मोहरतो परिजात, बागेत फुलांच्या जसा मोहरतो परिजात, मैत्रीच्या दुनियेतील फुलतो जसा मदन, आभाळवर त्यांना
आजच्या यादीने कोटी कोटी आभाळवर शुभेच्छा. अमृत सा जाम मिल जाए, सूरज ने गगन सलाम मिल जाए, मुबारक हो जन्मदिन आपको, तहे दिल से हमने पैगाम भेजा है. धन्यवाद. प्रगती बॅडमिंटन ग्रुपच्या वतीने ज्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आहे असे हरफन मौला आदरणीय मदनजी दादा. तर आताच प्रत्येकाने आपापल्या शब्दातून त्यांच्या जीवन कार्याविषयी जे उल्लेख केलेला आहे, समाज क्रांती संस्थेच्या माध्यमातून ते समाजामध्ये विज्ञाननिष्ठपणा, समाजाने विज्ञानाच्या कृतीतून कसं आपलं जीवन जगावं याकरता ते समाजाचं प्रबोधन करीत असतात. आणि ज्या ज्या प्रसंगी जिथे जिथे मौका मिळेल त्या ठिकाणी ते जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. एक दोन वेळा त्यांच्यासोबत मला कुठे पिकनिक करता जाण्याचा प्रसंग आला, मौका आला, त्यावेळेस त्यांनी स्वतःचा आनंद घेताच पण दुसऱ्यांना आनंद देण्यात त्यांना एक त्यांचा हातखंड आहे. अगदी असे आपल्या ग्रुपमध्ये असणारे एवरग्रीन दादा, दादा नहीं सादा, इनका हमेशा रहता है वादा. तो ये फूल आपको मुबारक हो, ये तोहफे आपको मुबारक हो, मेरे प्यारे दोस्त को आज का जन्मदिन मुबारक हो. ऐसे मदन जी नागपुर साहब, इनका वाढदिवस आप सब मना रहे हैं. इनके उपलक्ष्य में मेरे परिवार के तरफ से और आपके सब सदस्य के तरफ से उनको खूब खूब शुभकामनाएं. हमेशा आनंदी और खुशियों से जीते रहो, ऐसी अपेक्षा व्यक्त करता हूँ. या ठिकाणी साल के 12 महीने, साल के 12 महीने, 12 महीने का साल, ये साल कैसा लगा रब्बा, तेरी बदल गई चाल. ये साल कैसा लगा रब्बा, तेरी बदल गई चाल. धन्यवाद. शुभेच्छा. आणि हा बीजेपीच्या कार्यकर्त्याकडून बघा. आता नागपूर सरांना सॉरी मी थोडं नाव घेणार आहे, याच्यासाठी माफी मागतो पहिलेच दोघांचा पण. ये सुबह जितनी खूबसूरत है उतना ही आपका हर एक पल हो. और जितनी खुशियां आज है मदन भाई, जितनी खुशियां आज है आने वाले कल में उससे भी ज्यादा हो. हैप्पी बर्थडे टू यू. आज 25 नोव्हेंबर आणि आज आमच्या प्रगती बॅडमिंटन ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य श्री मदनभाऊ नागपुरे यांचा आज 60वा जन्मदिवस प्रगती गार्डनमध्ये साजरा होत आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रगती बॅडमिंटन ग्रुप तसेच प्रगती योगा ग्रुप तसेच गार्डन प्रेमी उपस्थित आहेत आणि त्यांचा कार्यक्रम इथं साजरा होता. त्यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. फूल प्यारे प्यारे मेरे प्यार के वो दो नजारे, तेरी आंखों से तेरे आंखों के दो तारे प्यारे प्यारे, अब गगन से मुझे क्या लेना क्या लेना, अब तेरे होठों के दो फूल प्यारे प्यारे. ये फूल को भूलना मत, मेरे को साथ में रखना. अब ख्वाहिश के समंदर के सब मोती नसीब हो, ख्वाहिश के समुंदर के मोती नसीब हो, तेरे चाहने वाले सब तेरे करीब हो. है ना, गाड़ी को थोड़ा सा दूर रखना. कुछ यूं उतरे तेरे लिए रहमतों का मौसम, कि तेरी हर दुआ हर ख्वाहिश कबूल हो. हमारे तरफ से, हमारे परिवार के तरफ से और समाज क्रांति ग्रुप की तरफ से, प्रगति बैडमिंटन ग्रुप की तरफ से, योगा ग्रुप की तरफ से आपको लाख लाख शुभकामनाएं. ऐसा ही हंसते रहना, चलते रहना और हिमालय से हमको देखना. इतना यश तुझे मिले, ये दुआ है हमारी. थैंक यू सर.
खडगे साहेब, त्याच्या पक्ष आहे, त्याच्या पक्ष डॉक्टर रामेश्वरजी पाटेकर सर, आमचे आदरणीय चितरमारे सर आणि मंचावर उपस्थित सर्व मित्र दोस्त. व्यक्तिविशेष प्रत्येकाचाच काही ना काही विशेष गुण असते आणि आताच उल्लेख झाला आणि नकाते सरनं ह्या नावाचं जे प्रमोशन केलं, दादा, एक मुंबईतला दादा आणि उपराजधानीतला दादा, हे खरोखरच कौतुक करण्यालायक आहे. आपल्या 28-30 माणसातून एक माणूस असा प्रगतीपथावर जातो, अशाच व्यक्तीला ते नाव दिले जाते. दुसरी गोष्ट, तो असा आहे का समाजक्रांती ग्रुपमध्ये असून त्यांनी जे मिशन चालवले, सुखाचे, दुःखाचे, प्रेमाचे आणि सर्वांना सांभाळून घेण्याचे, ते खरोखरच म्हणजे कौतुक करण्यालायकच आहे. कौतुक कसं करावं तर समोरच्याच्या समस्या जाणून घेणे, समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचणे, त्याच्या मनातला भाव काढणे आणि त्या भावाला समाधानकारक समजावून सांगणे किंवा उत्तर देणे, हे शैली त्यांच्यात आहे आणि त्यांना किंमत देणे. आता तो तर मला भरपूर किंमत देते, 1-2 वेळा गाडीतून बी उतरवलं त्यानं मला. हे अच्छा, दुसरी गोष्ट विशेष म्हणजे असं कोणी असं वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू आहे, संपल्यानंतर चर्चासत्र करा. बरं, आमच्या अध्यक्ष महाराजांना सांगितलेला त्यांचा जो भाव आहे, आदेश आहे, हमारे आंखों पे है और सिर पे बाद में जाएगा. तो अशा प्रकारचे विशेष समाजाला मानधन देणारे, समस्या समजून घेणारे आणि समस्याचं निराधार करणारे, निराकरण करणारे, तर अशा व्यक्तीला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा आहे ना. आता मी समोरचं खिशातलं काढतो. काढू का? ची चिंता न करता स्वतःचा जीवनात कसा आनंद घ्यायचा, पुरुषांसोबत, महिलांसोबत, सगळ्यांसोबत, मुलाबाळांसोबत कसा आनंद घेता येईल, ते पूर्ण आनंद ते घेत असतात. कोण काय म्हणेल याची ते चिंता करत नाही. आपलं स्वतःचा आनंदी आनंद घडे, इकडे तिकडे चोळीकडे, असं त्यांचं चालू राहते. आणि खरोखरच म्हणजे आपलं जीवनाचं आयुष्य कसं जगावं हे त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. असे मदनभाऊ दादांना मी माझ्यातर्फे, तितिरमारे परिवारातर्फे आणि बावणे कुंडे समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं आरोग्य लाभो, उंदड आयुष्य लाभो असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.